हॅलो एस्पायरंट्स, वेलकम बॅक. वेलकम टू दिस वंडरफुल प्लॅटफॉर्म. एपी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे एस्पायरंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत स्ट्रक्चर ऑफ लॅक्टोज. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलं स्ट्रक्चर ऑफ माल्टोज. लॅक्टोज हा पण एक डायसॅकराइड्सचाच क्लास आहे. इट कंटेन 2 मोनोसॅकराइड्स हेल्ड टुगेदर बाय ग्लायकोसाइडिक बॉन्ड. मग हे मोनोसॅकराइड्स कोण आहेत, कोणता बॉन्ड आहे, कोणते लिंकेज आहेत, या लॅक्टोजला सेकंड नेम काय आहे, लॅक्टोज हा ओसेझोन फॉर्मेशन दाखवतो का, हे सगळ्या पॉइंटचं डिस्कशन आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला करायचं आहे. तर जनरली एस्पायरंट्स, लॅक्टोज इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मिल्क शुगर बिकॉज इट इज कॉमनली फाउंड इन द मिल्क. त्यासोबत लॅक्टोज पण 2 मोनोसॅकराइडचं युनिट आहे. इट कंटेन 2 मोनोसॅकराइड्स. फर्स्ट वन इज बीटा डी गॅलॅक्टोज अँड सेकंड वन इज बीटा डी ग्लुकोज. ह्या दोघांचे युनिट्स असतात. इथं पण 1,4 लिंकेजेस आहे, बट इट इज नॉट सिमिलर टू द माल्टोज, कारण माल्टोज मध्ये अल्फा 1,4 होतं. इथं तुम्हाला लिंकेज हे त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं पाहायला मिळणार आहे. इथं बीटा 1,4 लिंकेज असतं एस्पायरंट्स. यामध्ये पण फ्री अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असतो, त्यामुळे हे पण ओसेझोन फॉर्मेशन दाखवतात. सो पफ शेप्ड ओसेझोन फॉर्मेशन हे दाखवतात. म्हणून सो हा जो लॅक्टोज असतो हा पण तुमचा रिड्युसिंग शुगर मध्ये दिला जातो. चला तर एस्पायरंट्स, लॅक्टोज बद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन आपण घेऊया. याच्या स्ट्रक्चर आणि लिंकेज बद्दल थोडंसं स्टडी करूया एस्पायरंट्स. सो हेडिंग अप करा लॅक्टोज. सो हा पण क्लास आहे, क्लास ऑफ डायसॅकराइड्स. येस, हा पण क्लास आहे डायसॅकराइडचा. देन नेक्स्ट पॉइंट आहे कॉमनली फाउंड इन मिल्क. हा मिल्क मध्ये सर्वात जास्त प्रेझेंट असतो. ऑल्सो नोन ॲज, त्यामुळे आपण याला सेकंड नेम देतो, ऑल्सो नोन ॲज मिल्क शुगर. ओके, चला तर एस्पायरंट्स, सो इट हॅज फ्री अल्डिहाइड. याकडे फ्री अल्डिहाइड असतो. कुठे असतो तेही दाखवतो मी तुम्हाला. त्यामुळे हा रिड्युसिंग शुगर आहे. येस, रिड्युसिंग शुगर आहे. रिस्पॉन्सिबल फॉर ओसॅझोन फॉर्मेशन. ओके, चला तर एस्पायरंट्स, यामध्ये कॉम्पोजिशन काय आहे? कंपोज्ड ऑफ 2 मोनोमर्स. चला तर यामध्ये आपल्याकडे 2 मोनोमर्स आहेत. यातला पहिला मोनोमर इथं दाखवतोय तुम्हाला मी, बीटा डी गॅलॅक्टोज. येस, फर्स्ट मोनोमर आहे आपल्याकडे बीटा डी गॅलॅक्टोज, आणि यानंतरचा नेक्स्ट मोनोमर आहे बीटा डी ग्लुकोज. चला तर यामध्ये आता आपण बॉन्ड पाहूया, स्ट्रक्चर ड्रॉ करूया पहिल्यांदा. सो सायक्लिक फॉर्म ड्रॉ करत असताना गॅलॅक्टोजचा एक चेंज फक्त तुम्हाला नोटीस मध्ये ठेवायचा आहे. ग्लुकोजचं सगळं स्ट्रक्चर सेम आहे. आता हे बीटा आहे तर OH अप आणि H डाऊन, हे OH डाऊन, हे OH अप, हे तर ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे. हे आणि हे, हा तर गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज मध्ये किती कार्बन मध्ये डिफरन्स असतो? 4. ग्लुकोज मध्ये OH हा खाली होता, डाऊनला होता, पण गॅलॅक्टोज मध्ये हा OH हा आपला जाईल, H इथं येईल, हा H आणि CH2OH. तर हे स्ट्रक्चर झालेलं आहे स्टुडंट्स बीटा डी गॅलॅक्टोजचं. बघा तिकडले सायक्लिक फॉर्म लक्षात येतात का पहा. 4th नंबर पोझिशन मध्ये आणि ग्लुकोजच्या आणि गॅलॅक्टोजच्या आपल्याला डिफरन्स पाहायला मिळाला होता. यानंतर पहा सेम स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं, ऍज इट इज तुम्हाला ड्रॉ करायचे. फक्त हे बीटा आहे त्यामुळे H तुम्हाला अबवला द्यायचे एस्पायरंट्स. सो हा OH, हा OH, दिस इज युअर OH, H आणि CH2OH. हा OH इथं बिलो द प्लेन, कारण हा डाऊनला का आला? कारण हे स्ट्रक्चर ग्लुकोजचं आहे. सो बीटा मध्ये काय, फक्त हा OH आपला गेलाय, बाकी सर्व ग्लुकोजचं सेम आहे. मग आता पहा काय होतं की इथं तुमचा OH आहे, किती नंबर पोझिशन? सो या ग्लुकोजच्या 4th नंबर पोझिशनचा हा OH आहे इथं असणारा, आणि याचा 1 नंबर पोझिशनचा OH आहे. तर या दोघांमध्ये वॉटर लिबरेशन होऊन एक झिगझॅग टाइपचा बॉन्ड तयार होतो एस्पायरंट्स, आणि हा बॉन्ड तयार होतो 1,4 मध्ये, पण हा बॉन्ड असतो बीटा. ओके, त्यामुळे सो लॅक्टोज मध्ये माल्टोज सारखंच लिंकेज असतं, पण तिथं अल्फा 1,4 लिंकेज आहे, तर इथं तुमच्याकडे बीटा 1,4 लिंकेज आहे. तिथं अल्फा डी ग्लुकोज होते, इथं बीटा डी गॅलॅक्टोज आणि बीटा डी ग्लुकोज आहेत. ओके,
चला, तर आय होप की तुम्हाला लॅक्टोज पण क्लिअर झाला असेल. चलो, थँक्यू सो मच एस्पायरंट्स. हॅव अ नाईस डे. थँक्यू.